मेहता का उल्टा चश्मा. हा बोल जेठालाल. मेहता साहेब तुम्ही कुठे आहात? जेठालाल सोडी आणि पोपटलाल पकडले तर नाही गेले ना? अरे तुम्ही कुठे आहात? लवकर बाहेर या. अरे पण झालंय काय? अरे तुम्ही बाहेर तर या. हा कुठे आहे जेठालाल? नजर वर करून बघा मेहता साहेब. क्लब हाऊस आहे तिकडे. अरे भिडेच्या बाल्कनीकडे बघा. बघा बाल्कनीत कोण उभा आहे. हेल्ला जी. ही काही गंमत करायची वेळ आहे जेठालाल. अरे मेहता साहेब सोडीच्या पोटदुखीच्या नाटकाचं मिशन पूर्ण झालं. सोडी आणि पोपटलाल सुखरूप पार्टी शार्टी करायला पोचले आहेत. तर काय म्हणत होतात तुम्ही? थर्ड क्लास आयडिया आहे हा. माझ्या या थर्ड क्लास आयडियाने फर्स्ट क्लास काम करून दाखवलंय मेहता साहेब. अरे जेठालाल जास्त उड्या नको मारूस. तुलाही माहितीये तुझी कुंडली सरड्यासारखी आहे. कधी रंग बदलेल कळणार सुद्धा नाही. मेहता साहेब अरे काय मेहता साहेब जेठालाल, जास्त खुश व्हायची गरज नाहीये. सोडी आणि पोपटलाल गेले तर आहे आणि कुणाला कळलंही नाहीये. कुणाला न कळता परत आले तर मानलं मग. हे बघा मेहता साहेब तुम्ही आता मान्य करा किंवा नंतर मान्य करा. तुम्हाला मान्य तर करावंच लागेल की माझ्या आयडियाने काम झालं आहे. ठीक आहे निघतो मी. अरे एक मिनिट. येतो काही येतो. एवढ्या सहजपणे मी तुम्हाला घरात नाही जाऊ देणार. आता काय राहिलंय बाबा? खीर. खीर? हो मग माझ्या आणि सोडीच्या नाटकाच्या सफलतेच्या खुशीत भिडेच्या घरी आता खीर पार्टीचा जल्लोष होणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सादर आमंत्रण देतोय. या आणि खिरीचा आनंद घ्या. आता खिरीला कसा नका देणार जेठालाल? खिरीसाठी तरी यावंच लागेल. येतो मी. हो मग अंजली वहिनींनाही घेऊन पटापट या. हा ठीक आहे ओके. वाह भिडेच्या घरी खीर पार्टी आणि सोडीच्या मित्राच्या घरी पार्टी शार्टी. सगळीकडेच पार्टी शार्टी चालली आहे. सोडी बल्लू जिते ओए अपनी यारी किते ओए थे ओए थे ओए थे थे थे. ओ यारो सगळं प्रकरण सेट झालं. फायनली पार्टी शार्टीचा प्रोग्राम सुरू झाला. ओय बल्ले 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 ओय बल्ले 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 ओय बल्ले बल्ले बल्ले. एक मिनिट यारो. पार्टी शार्टीच्या आनंदात मी तुम्हा लोकांचा एकमेकांशी इंट्रोडक्शन करून द्यायलाच विसरलो. ओय हा माझा गोकुळधामचा खास यार पोपू म्हणजेच पत्रकार पोपटलाल. गोल्डन क्रो अवॉर्ड विनर अरे हो गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. अरे खूपच उत्तम शानदार टकाटक चकाचक पत्रकार आहे आपला पोपू. सोडी किती काय. आणि हे दोघे माझ्या काळजाचे तुकडे बल्लू आणि जीते. बल्लू तर इथेच राहतो आणि हा राहतो कॅनडात. कॉलेजचे माझे मस्ती पार्टनर. हॅलो पोपट पाजी. हॅलो कसं आहात तुम्ही? मस्त मस्त. तुम्ही आमचं खूप मोठं काम केलं. ओय चला यार खूप झालं इंट्रोडक्शन. आता सुरू करूया पार्टी शार्टी. ओ घ्या लागलं म्युझिक. हा बसा बसा विचार करत होतो भिडेने फोन असं कसा तुम्हाला विसरू शकत नाही. बरोबर सॉरी काय करतोय? नाही मी ते एकदम उभा राहायला गेलो ना तर माझा बॅलन्स गेला. हरकत नाही. या 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 बबिताजी या. वेलकम अय्यर. वेलकम बबिताजी वेलकम. बसा 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 हा, बसा, बसा. बसा तू घाबरे. सॉरी सॉरी बापूजी सॉरी. जेठालाल काकाजी तुम्ही या बाजूला. सॉरी या, या. चुकून नाही बॅलन्स गेला ना या, बसा. त्याच्यामुळे. बाबू या बाजूला. सॉरी सॉरी बापूजी या sorry. बसा बसा इथे. बापूजी अरे पडले ना ते खाली जागाच नाहीये तिकडे अजिबात. हा बापूजी काय होतं नाही उठा. थांबा थांबा. हा उठा बापूजी उठा. हा उठा मी धरतोय ना तुम्हाला. बसा बसा. हा बसा इथे बसा बसा. बसा. सोडा मला. झालं झालं झालं. हो हो बसा. हो चालेल बसा. काय यार भिडे तू बापूजीने खाली पडला काय अर्थ? काकाजी उठा उठा. मी काहीच नाही केलं. मी या जेठालालने मला अरे धक्का. नाही बापूजी इकडेच बरोबर होते. त्यांना इकडेच बसायला दे ना भाऊ. बापूजी तुम्ही इकडेच बसा. सॉरी. या काकाजी या बाजूला या. मी काही नाही केलेलं आहे. काय चाललंय तुझं? अरे काय जेठालाल तू माझ्या पायावर पाय दिलायस तू.
तू काय म्हणजे काय करतोय? सॉरी 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 मला माहिती नव्हतं यांचा पाय आहे. अगं माधवी लवकर पाय आण. खीर आण ना लवकर. हो आणते आणते फक्त 2 मिनिटं. बस तू बस आधी. सॉरी 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 अरे काकाजी. तुम्ही जरा आरामात बसा. हा हा आण ना लवकर. अरे तू पण बस ना बाबा शांतीत. आता कोणी हलायचं नाही. ओय फक्त नाचत राहशील की बाटलीही उघडशील. ओय आजची पार्टी शार्टी माझे मित्र बल्लू, जीते आणि पोपू आणि सोबतच आमच्या गोकुळ धामच्या बाकी मित्रांच्या नावे. ओहो ओ यारो. ओ बल्लू, जीते, आपण आज ही जी पार्टी शार्टी करू शकतोय ना, यासाठी माझ्या गोकुळ धामवाल्यांनी खूप हेल्प केली आहे मला. ओय पोपू तर आला, पण बाकीचे मित्र जे नाही आले त्यांना एक थँक्यूचा फोन तर केलाच पाहिजे यार. अगदी अगदी अगदी. ओय केलाच पाहिजे यारा. बिनधास्त फोन कर. ओ जेठाप्रांना तर फोन केलाच पाहिजे. ओ त्यांनी सांभाळून घेतलं नसतं तर सगळी गडबड झाली असती. ओय बोलून टाक आमच्याकडून पण थँक्स बोलून टाक. ओय ठीक आहे यारो, थँक्यू म्हणून टाकतो. तोपर्यंत पार्टी शार्टीची तयारी करा, काहीतरी वातावरण बनवा. हा? हे पकड. ओय पोपू चल ये चल. ओय तुझ्या तर फोन झालाय ना चार्ज? हा हा थोडाफार तर झालाच आहे की. अरे वा आलात तुम्ही सगळे. अरे वा छान छान छान. बापूजी खीर आली आहे, आता शांतपणे खीर खा. थँक्यू माधवी बहिणी. तुम्ही घ्या. आता कोणाचा फोन आहे? तो झुंझुनवालाजींचाच फोन आहे बापूजी. हा बोला बोला झुंझुनवालाजी. ओ तुमचे झुंझुनवालाजी तुम्हाला हे सांगू इच्छितात की पार्टी शार्टी सुरू होणार आहे आणि यासाठी आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला थँक्यू. अच्छा, अरे वा वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. हे घ्या, मेहता साहेबांना सांगा जरा. नेतूसला काय देणं घेणं आहे झुंझुनवालाशी? ते झुंझुनवाला साहेबांची माझी ओळख मेहता साहेबांनी तर करून दिली होती. हा त्यांचाच मित्र आहे ते. हॅलो. मेहता साहेब, ओ कमाल झाली. थँक्यू व्हेरी मच. अरे ह्याच्यात थँक्यू म्हणायची काय गरज आहे? ओय जेठाप्राची पोटदुखीची आयडिया यशस्वी झाली. आम्ही लोक पार्टी शार्टी सुरू करतोय. ओय तुम्हाला पण थँक्यू आणि हाती भाऊना पण थँक्यू. अहो भाऊ, डॉक्टर हाती इथेच बसले आहेत, त्यांच्याशीच बोलणं करून देतो ना. घ्या घ्या. या हातीला पण ओळखतो झुंझुनवाला ना. अरे काकाजी, ओरिजिनली तर डॉक्टर हातीच ओळखतात ना. हो, हे जे झुंझुनवालाजी आहेत ना, ते डॉक्टर हातीचेच पेशंट आहेत. हा, एकदा क्लिनिक मध्ये बसलो होतो, तिथे भेटले मला ते. मग तिथून माझी ओळख झाली. मग मी जेठालालची ओळख करून दिली. हो ना जेठालाल? कमाल आहे. ते अच्छा, पेशंट वाला मला माहिती नव्हतं. काय काय ना. हा अच्छा, मी देतो ना. अबे, हा झुंझुनवालाजी, पिणं सुरू केलं का? औषध घेणं सुरू केलं का, जे मी तुम्हाला लिहून दिलं होतं? अहो नाही हो नाही, बस सुरू करणार आहोत. आता सुरू होऊन जाईल. अच्छा अच्छा, वेळच्या वेळी औषध घ्या. हा ठीक आहे. आणि बघा, औषधाचा ओव्हरडोस होऊन देऊ नका. हो हो नक्की नक्की लक्षात ठेवी. घ्या, जेठाभाऊंशी बोला. आणा. हा चला चला, तुम्ही तुमचा प्रोग्राम चालू ठेवा आणि थोडा आमच्याकडून पण प्रसाद घेऊन टाका. ओके जी ओके, झुंझुनवाला कडून. पण आता हा मध्येच प्रसाद कुठून आला जेठ्या? ते कुठेतरी जाणार आहेत उद्या दर्शनाला, त्यामुळे मी म्हणालो की आमच्यासाठी पण प्रसाद घेऊन टाका. मग जेठा भाऊजी त्यांना सांगा ना आमच्यासाठी सुद्धा प्रसाद घेऊन या. हो ठीक आहे, आता सांगतो त्यांना. ओय थँक्यू बोललास ना जेठा बाजीला. होय सांगितलं. म्युझिक स्टार्ट कर आणि सुरू करूया पार्टी शार्टी. बल्ले बल्ले. घ्या सगळे खीर घ्या. या, बरोबर. म्हणजे घेऊ शकता, पण असं पूर्ण वाडगा नका ना. वाटी देते मी तुम्हाला. घ्या, तुम्ही पण घ्या. अरे तारक प्लीज थोडं कंट्रोल. अरे अंजली वहिनी, काय कंट्रोल? ही तर तुमच्या हातांनी बनलेली खीर आहे, कुठून बाहेरून थोडीच आणलेली आहे. आज नो कंट्रोल. हा हो.
अगं अंजली, ही तुझ्या हाताने बनलेली खीर आहे म्हणून तर खातोय इतक्या चवीने. बाकी तर तुला माहिती आहे, जो तब्येत खराब करणारा पदार्थ असतो ना, तुम्ही खातच नाही. रिअली? अरे तुला माहिती आहे ना अंजली, मी खातो का कधी? कधीच नाही खात. हा नाही खा खा. ठीक आहे मग. नो कंट्रोल, नो रिस्ट्रिक्शन. थँक्यू अंजली, थँक्यू. चला चला, तुटून पडा, तुटून पडा. अरे आत्माराम, हे पोपटलाल आणि सोडी कुठे आहेत? अरे सोडीचं तर विचारूच नका अय्यर. सोडी सोबत आज खूप मोठी ट्रॅजेडी झाली आहे. काय झालं? अरे तो आमच्या घरी जेवायला येणार होता, पण त्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं. अरे हो ना, जेवायला सुद्धा येऊ शकले नाहीत ते. इतकं जास्त दुखत होतं? मग काय? अरे दुखत म्हणजे बबिताजी इतकं जास्त दुखत होतं की बिचारा पोटदुखीमुळे उड्या मारत होता सोडी. बापरे. मग आता सोडी कुठे आहे? ते सोडी झोपलाय. त्याचं काय आहे ना की मी त्याला इंजेक्शन दिलंय ना, त्यामुळे आराम करतोय. आणि पोपटलाल सुद्धा त्याच्याच सोबत आहे. अगं बाई, काय झालं माधवी? अहो सोडी बाई यांच्या पोटदुखीच्या नादात पोपट भाऊजींना जेवणाबद्दल विचारलंच नाही आपण. अरे हो, त्याला तर विसरलोच. हो, तो सरळ प्रेस मधून आला होता, तर तो भुकेला असेल. हो ना, मी आता गरमागरम भाजी आणि पोळी बनवते आणि त्यांना देऊन येते. हा अरे नाही माधवी वहिनी, तुम्ही जाऊ नका. हो बरोबर आहे माधवी, तुला जायची गरज नाहीये. पोपटलालला फोन करून मी त्याला इथेच बोलवून घेतो. हो चालेल, तसंही चालेल. नाही अरे फोन नको करू बिडे. अरे हाती भाऊंनी काय सांगितलं की सोडीला आराम करायची गरज आहे. अरे जेठालाल, मी पोपटलालला फोन करतो, सोडी कुठून आला मध्ये? पोपटलाल पण सोडीच्या आसपासच असेल ना. आता पोपटलालच्या फोनची घंटी वाजली तर त्या सोडीला डिस्टर्ब होईल ना. हो ना हाती भाऊ? हो, आता डिस्टर्ब नाही केलं पाहिजे आपण. हा हा ठीक आहे, मी त्याला फोन नाही करत. त्याला मी मेसेज पाठवून देतो. जर तो जागा असेल तर मेसेज वाचून कॉल करेल. हा, कॉल मी अर्जंटली. या तुम्हाला इतकी मजा काय येते? काय झालं? ते खीर खायला मिळाली म्हणून हसत होते मेहता साहेब. मी म्हणालो एवढी कसली मजा येते तुम्हाला यामध्ये? खीर काय? अरे पप्पू कुठे चाललायस? ये ना ये. अरे यार खूप भूक लागली, आलो 2 मिनिटात. तुम्ही लोक हा, ठीक आहे. एक मिनिट सोडी म्युझिक बंद कर. होय काय झालं? अरे भेडेचा मेसेज आलाय, मला फोन करायला सांगितलाय. का? अरे मला काय माहित, तू म्युझिक बंद कर ना भाऊ. म्युझिक बंद कर. अरे वा, पोपटलालचा फोन आला सुद्धा. हा पोपटलाल बोल, कुठे आहेस? कुठे म्हणजे मी सोडीच्या घरी. अजून कुठे असणार? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय, सोडीच्या आजूबाजूला तर नाही आहेस ना? काय तू बोलशील तर त्याला डिस्टर्ब होईल ना, म्हणून विचारतोय. मी सोडीपासून लांबच आहे. बोल ना, काय झालं? हा अरे ऍक्च्युली सॉरी पोपटलाल, या सोडीच्या पोटदुखीच्या नादात तुला जेवणाचं विचारायलाच विसरलो. नाही काही हरकत नाहीये. हा तर तू एक काम कर, आता तू पटापट इथे ये. माधवी मस्तपैकी गरमागरम पोळ्या बनवते, तू इथे येऊन खाऊन घे. हा अरे माझ्या जेवणाची नको काळजी करूस, मला भूक नाहीये आता. अरे अशी कशी भूक नाहीये पोपटलाल? तू प्रेस मधून आलायस, काही खाल्लेलं नाहीयेस, मग पूर्ण रात्र काय उपाशी राहणार आहेस? नाही मी भुकेला नाहीये. मी इथे सोडीच्या घरी काजू बदाम खातोय आणि नंतर दूध पिऊन घेईन मी. आणि तू नको टेन्शन घेऊस. नक्की ना पोपटलाल? नक्की. हा तर ठीक आहे ना, जेवू नकोस ना. इथं आम्ही सगळे खीर खातोय, तू खीर खायला ये. अरे नाही भाऊ, मला अजिबात भूक नाहीये. आणि ऐक, तू सारखा फोन नको करूस. सोडी झोपलाय ना, त्याला डिस्टर्ब होईल. आपण आता थेट सकाळीच भेटूया. ओके, गुड नाईट. हा ओके गुड नाईट. काय म्हणाला? तो म्हणाला की तो तिथं काजू बदाम खातोय आणि जर जास्त भूक लागली तर रात्री दूध पिऊन घेईल. म्हणजे तो येत नाही ना? नाही, तो उद्या सकाळीच भेटतो म्हणाला. हा चला म्युझिक चालू करा.
चला चला खीर खाणं सुरू ठेवा. घ्या, 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 हातीबाई, घ्या. आजची संध्याकाळ खिरीच्या नावे. आजची संध्याकाळ मैत्रीच्या नावे. वा वा अंजली वहिनी काय खीर बनवलीये. असं वाटतंय की फक्त खातच राहावं. थँक्यू. हा थँक्यू सो मच. मेहता साहेब, आता तर तुम्ही मान्य कराल ना की माझ्या आयडियाने काम केलं. हे बघ जेठालाल, सोडी पार्टी शार्टीवरून अजून परत आलेला नाहीये. कुठल्याही प्रॉब्लेम शिवाय परत येईल ना तेव्हा बोल. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. खुदा काय? શું વાત છે? रोशन वहिनी, तुम्ही सगळे एकत्र इथे? रोशन वहिनी, व्हाट अ फॅन्टास्टिक सरप्राईज. या 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 बसा बसा बसा. अरे अरे तुम्ही बसा, वांधो नाही, मी ठीक आहे, टेन्शन नाही, बसा बसा बसा. बरोबर बोलत होतास तू. वही होता है जो मंजूर खुदा होता है. कसं होतं लग्न? काय काय केलं तुम्ही? खूप मजा आली. इतक्या दिवसानंतर आम्ही सगळे कझिन्स एकत्र भेटलो. खूपच मजा आली, खूप मस्ती केली. वा मेहता साहेब, माझी आयडिया फेल करण्यासाठी तुम्ही रोशन वहिनींना बोलावून घेतलं. तू वेडा वगैरे झालास की काय जेठालाल? मग रोशन वहिनी अचानक कुठून आल्या? तर मला काय माहिती. काही पण बोल. हंस, काय झालं? रोशन वहिनी आल्यात. जेठा भाऊ, रोशन वहिनी आल्यात. रोशन वहिनी आल्या. हो हो बघितलं, रोशन वहिनी आल्या. रोशन वहिनी, तुम्ही तर उद्या सकाळी येणार होतात ना? हो पण ते आता आल्या आहेत. हो आता काय? का आल्यात? मला म्हणायचं होतं की आता अचानक कशा काय आलात तुम्ही? जेठा भाऊ, मी उद्या सकाळीच येणार होते, पण लास्ट मोमेंटला प्रोग्राम मध्ये थोडा चेंज झाला. तर माझा कझिन आहे ना मेनोश, तो मुंबईला यायला निघाला होता आणि कारमध्ये एक सीट पण मोकळी होती. मग मी विचार केला की मी आत्ताच निघते. बाय द वे, रोशन कुठे? तो जेवण जेवून निघून गेला. तो खीर खात नाहीये. अरे एने तो खीर बहु भावे छे. अरे देवा, आता काय करायचं? कुठे आहे रोशन? रोशन वहिनी, सोडी भैया घरीच आहे. तो जेवण करून लगेच निघून गेला. अरे तुम्ही सगळे माझ्याकडे असे काय बघताय? सगळं काही ठीक आहे ना? रोशन जेवला ना? रोशन वहिनी, सोडी भाऊ जेवण जेवू शकले नाही. का? ते रोशन बेटा, सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागलं. हो मला खरं आहे. केम? हो पण रोशन वहिनी, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. डॉक्टर हातींनी त्याला इंजेक्शन दिलंय. तो आता घरी आरामात झोपलाय. रोशन वहिनी, काळजी नका करू. पोपटलाल भाऊ त्यांच्या सोबतच आहेत. अरे पण असं कसं अचानक पोटात दुखायला लागलं? तुम्ही लोकांनी मला सांगितलं पण नाही. एक फोन तरी करायचा. नाही काय झालं रोशन वहिनी, तुम्ही उदवाड्याला लग्नाला गेला होतात आणि उद्या सकाळी येणार होतात आणि हाती भाऊ म्हणाले की उद्या सकाळपर्यंत सोडी भैया बरे होतील. तर मग आम्ही विचार केला की कशाला उगाचच रात्रभर तुम्हाला टेन्शन द्यायचं नाही का. हो, आणि आम्ही सगळे इथे होतोच ना रोशन वहिनी. अरे रोशन वहिनी, तुम्ही रिलॅक्स व्हा ना. तुम्ही बसा ना, इतका लांबचा प्रवास केलाय. हो हो रोशन वहिनी, बसा ना या. आणि इतकंही काही दुखत नाहीये त्यांना की तुम्ही इतक्या पॅनिक होताय. हो ना हाती भाऊ? ए आतिडा, कसला विचार करतोस? काही नाही काकाजी. भाऊ तर ते रोशन बेटी काळजीत पडली आहे. हो हाती भाऊ. रोशन वहिनी, जास्त टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. सोडीला ना स्टमक इन्फेक्शन झालं होतं. मी इंजेक्शन दिलंय आता, त्यामुळे त्याला आता आराम करणं खूपच गरजेचं आहे ना. अरे पण तुम्ही
लोकांनी मला एक फोन तरी करायचा. हातीभाऊ म्हणाले ना की काळजीचं काही कारण नाहीये, त्यामुळे फोन नाही केला रोशन वहिनी. आणि खरं सांगायचं तर सोडीनीच तुम्हाला फोन करायची मनाई केली होती. काय मग तुम्ही काळजी करत बसला असतात ना, तुम्ही तिकडे लग्नात होतात ना. हा, अरे काळजी तर वाटणारच ना. मी जरा रोशनला बघून येते. ए, हा? रोशन वहिनी तुम्ही जाऊ नका ना घरी. हातीभाऊनी सांगितलं की सोडीला आरामाची गरज आहे. तुम्ही गेलात तर त्याच्या आरामात खंड पडेल ना. हा, आराम पूर्ण होणार नाही. हा आहे ना हातीभाऊ. बरोबर बोलतोयस. रोशन वहिनी तुम्ही ना एक काम करा, म्हणजे तुम्ही ना आज रात्री ना इथे माधवी वहिनींच्या घरी झोपा ना. तसंही तुम्ही उद्या सकाळी येणार होता, तर उद्या सकाळीच तुम्ही घरी जा ना. तोपर्यंत सोडी पण येईल. तो येईल म्हणजे? दुखण्यामधून बाहेर येईल असं म्हणत होतो मी. नाही नाही नाही, मी त्याला आरामच करू देणार आहे. पण जोपर्यंत मी रोशनला बघत नाही ना, माझ्या मनाला चैन नाही पडणार. मी फक्त त्याला बघून येते. हा प्लीज. रोशन वहिनी एक मिनिट तुम्ही टेन्शन घेऊ नका. सोडीला असं काही जास्त नाही झाले, साधी पोट दुखी आहे एवढंच. ते हातीभाऊंनी इंजेक्शन दिलंय टुचूक करून, आणि तर आता तो आरामात झोपला असेल ना. त्याला काही टेन्शन नाहीये. तुम्ही इतके लांबून प्रवास करून आलात तर बसा ना जरा जागा. बसा ना इकडे. थोडी खीर हा, एका बाउल मध्ये थोडीशी खीर द्या ना ह्यांना. इथे बसून खा ना तुम्ही. खा. जेठाभाऊ, रोशन आजारी आहे आणि मी खीर खा. अरे तुम्हीच तर म्हणत होता ना की सोडीला खीर खूप आवडते, तर तो नाही खाऊ शकला तर तुम्ही खा ना त्याच्याऐवजी. हा हो, नाही, मला खीर नाही खायची. मला जाऊन आधी रोशनला बघायचंय. अरे काय बघायचं आहे रोशन वहिनी. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर तुम्ही सोडीला बघतच आलात ना, आहे ना. तर आता काही तास नाही बघितलं तर चालणार नाही का? ए जेठ्या, अरे रोशन बेटीला घरी जायचं तर जाऊ दे ना. तिला काळजी तर वाटणारच ना. हा अष्टवळी. नाही नाही, हो हो बरोबर आहे. म्हणजे मी तर सोडीचा विचार करून बोलत होतो ना बापूजी. त्याचं काय की त्याला एकदम अशी सलग विदाऊट डिस्टर्ब वाली झोप मिळाली तर त्याला बरं वाटेल ना. रोशन बाबीला सकाळी सोडी एकदम फ्रेश ताजा तवाना मिळेल ना, यासाठीच सांगत होतो मी. हो ना हाती भाऊ. हो हो, एकदम बरोबर बोलतोयस. जेठाभाऊ, मी त्याला डिस्टर्ब नाही करणार, पण एकदा मला त्याला बघायचंय. मी बस लगेच परत येते. एक मिनिट माझं जरा ऐका. हे बघा, तुम्ही लोक तिकडे जाऊन बेल वाजवणार, टिंग टॉंग टॉंग टिंग टॉंग, तर त्याच्या आवाजाने सोडीला जाग येईल ना, डिस्टर्ब होईल आणि त्याचा आराम नीट होणार नाही ना. हाती भाऊ तुम्ही काहीतरी बोला ना. आता काहीच बोलत नाही. एकदम बरोबर आहे. सोडीला आरामाची गरज आहे ना. कोमल, आपण निघूया. हा, मला खूप झोप येते. नाही 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 हाती भाऊ, नाही. आता तुम्ही जाऊ नाही शकत. जाणार तर सगळे एकत्रच जाणार. झाडाला मी काय बोलतो, आपण बेल नाही वाजवू शकत, रिंग तर वाजवू शकतो ना. अय्यर भाऊ, बेल वाजवली, रिंग वाजवली, आवाज तर येणारच ना. एकच झाली ना गोष्ट. पण झाडाला बेल म्हणजे रिंग कशी होऊ शकत आहे? बेल दाराची असते आणि रिंग फोनची असते. मला हे सांगायचंय, आपण बेल नाही वाजवू शकत, पण पोपटलालला फोन करून त्याला दार उघडायला सांगू शकतो ना. आपलं आताच तर पोपट भाऊंशी बोलणं झालं. हो, मी फोन करतो पोपटलालला. अय्यर भाऊला तर ना शांत बसताच येत नाही. अरे देवा, आता काय करू? अरे आता का हा भिडे फोन करतोय? फोन उचलतच नाही मी. त्याला वाटेल की मी झोपलोय म्हणून. काय झालं? फोनच उचलत नाही तो.
असं झालं असेल पोपटलाल फोन सायलेंट करून झोपला असेल. हो ते पण पॉसिबल आहे. अरे पण पोपट भाऊ तर माझ्या घरीच आहे ना. मी जस्ट एकदा जाऊन रोशनला बघून येते. हा हो हो चला, ठीक आहे, चला, चला, चला. हा नीट जा सावकाश. त्यांना म्हणावं पॅनिक होऊ नका, फक्त पोटात गेली. काय अडकलो, फार वाईट प्रकारे अडकलो मी. हो जेठालाल, काय झालं? तुझा चेहरा असा पिचकलेला आंब्यासारखा का झालाय? एनी टेन्शन? हो कसलं टेन्शन? ते सोडीच बापूजी, तो बिचारा आरामात झोपला असणार. आता या लेडीज त्याला झोपायला देणार नाही, त्याला आराम नाही मिळणार ना. बरोबर. ठीक आहे ना जेठालाल, त्याला फक्त पोटात दुखत आहे ना, त्याच्यावर किती बोलतोयस? अरे देवा, आता रोशन वहिनी बेल वाजवणार आणि पडदा फास्ट होणार. अरे सामना तर करायला लागेल ना. अरे कुठपर्यंत पळणार आहे सध्यापासून? मी जरा रोशनला बघून येते. हा हो हो हो. रोशन, काय झालं रोशन वहिनी? आता कोणीच नाहीये. आत कोणी नाही. मग हे दोघे कुठे गेले? हा कदाचित असं तर नसेल की सोडीच्या पोटातलं दुखणं वाढलं असेल आणि पोपटलाल त्याला हॉस्पिटलला घेऊन गेला असेल. खरं आहे. हो काय जेठालाल हे काय बोलतो? जेव्हा डॉक्टर हाती इथे आहे तर पोपटलाल सोडीला घेऊन हॉस्पिटल मध्ये कसं काय गेला असेल? नाही नाही, ते पोपटलालला कदाचित आपली काळजी वाटली असेल की आपल्याला सांगितलं तर आपल्याला सोडीची काळजी वाटेल ना, म्हणून कदाचित त्याला आपल्याला हे सांगणं योग्य नाही वाटलं आणि तो स्वतःच त्याला हॉस्पिटलला घेऊन गेला. हो ना मेहता साहेब? नाही नाही, म्हणजे मी कसं सांगू शकणार जेठालाल? शक्यता तर तू वर्तवली आहेस, अंदाज तुझा आहे. आणि तसंही मी पोपटलालच्या बुद्धीला एवढं ओळखत नाही की तो कोणत्या परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारे आपली भावना व्यक्त करेल. अरे काहीतरी मदत करा ना. मला तर हॉस्पिटलचं नाव ऐकूनच भीती वाटायला लागते. रोशनला इतकं जास्त पोटात दुखत होतं का? अहो रोशन वहिनी, असं काही झालेलं नाहीये, तुम्ही चिंता करू नका. जेठालाल तू काही काय बोलतोस अरे? पोपटलालला नुसती सर्दी झाली तरी अख्ख्या सोसायटीमध्ये सांगतो. तो आपल्याला सांगितल्याशिवाय दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नाही. रोशन बेटा, तू एक काम कर, तू सोडीला फोन कर. हो एक सेकंद ना. आणि फोन स्पीकरवर ठेवा, हो कळेल कुठे आहे तो. अरे बाप रे, सोडीने फोन उचलला तरी वाट लागली, नाही उचलला तरी वाट लागली. अरे आता कोणाचा फोन आलाय? ओ तरी रोशन डार्लिंगचा फोन. ओ यारो, रोशन डार्लिंगचा फोन आलाय. सोडी, अरे आरामात बोल रे बाबा, त्यांना अजिबात शंका नाही आली पाहिजे. पोपू, मी एवढी मस्त ऍक्टिंग केली पोटदुखी असल्याची, कुणाला काही कळलं का? नाही कळलं ना, मग रोशन डार्लिंगला पण नाही कळलं. आणि तुम्ही लोक पण अजिबात आवाज करू नका. आणि माझा जर का परफॉर्मन्स चांगला झाला तर टाळ्या वाजायला लागू नका लगेच. हॅलो रोशन डार्लिंग. रोशन कुठे असतो? मी घरी आहे यार. घरी? कुणाच्या घरी? अरे यार, हा कसला प्रश्न आहे? इतक्या रात्री कुठे असणार मी? आपल्या घरी. आपल्या घरामध्ये? मला वाटलं की तू माधवी बहिणींच्या घरी आहेस. नाही नाही, आपल्याच घरी आहे सोनी.
रोशन वहिनी त्याला अजिबात सांगू नका की तुम्ही इथे आलाय ते. हॅलो हॅलो रोशन डार्लिंग. हा 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 रोशन बोल बोल बोल. रोशन डार्लिंग कुठे आहे तू? मी उदवाडामध्येच आहे. शो थयो रोशन? सोनिये काही नाही, थोडं पोटात दुखतंय पण टेन्शन नको घेऊ. हाती भाऊंनी इंजेक्शन दिलंय मला. आता आधीपेक्षा खूप बरं वाटतंय. आधी खूप दुखत होतं पण हाती भाऊंनी इंजेक्शन दिलंय ना, आता ठीक आहे. आता मी झोपून जाईन सोनिये. अच्छा, तर हाथी भाऊंनी झोपेचं इंजेक्शन दिलंय म्हणून तुला झोप येते ना? हो खूप झोप येते यार. जेठालाल तयार हो आता तू. तुला इंजेक्शन लागणार आहे. डॉक्टर चंपकलाल गडा देतील इंजेक्शन. हे बघ तू टेन्शन नको घेऊस. इंजेक्शन दिलंय ना मला, मग जोपर्यंत तू उदवाडावरून येत नाहीस तोपर्यंत मी ठीक होऊन जाईन. हा हे काय ना, पोपू पण आहे माझ्यासोबत. तो पण खूप चांगलं माझ्यावर लक्ष ठेवून आहे. पूर्ण गोकुळधाम सोसायटी माझ्या बरोबर आहे सोनिया. हा अच्छा, पूर्ण गोकुळधाम सोसायटी तुझ्या बरोबर आहे. वाह, वाह. हा हातीभाऊनी इंजेक्शन दिलंय ना, त्याने खूपच बरं वाटतं आणि खूप झोप येते. तू काळजी नको करूस. ओके, तू आपली काळजी घे. सकाळीच भेटूया. ओके बाय. लव्ह यू. हा, लव्ह यू. बाय. लव्ह यू. अरे वा सोडी. बायको आहे माझी. चला रे पार्टी सुरू करूया. रोशन सिंग सोडी, तू माझ्याशी खोटं बोललास ना? खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं. किती खोटं बोलतोय हा सोडीदा. काकाजी फक्त सोडी नाही तर पोपटलाल पण खोटं बोलतोय. हा, मला पक्क माहितीये की रोशन कुठे पार्टी शार्टी करायला गेलाय. म्हणूनच त्या दिवशी प्रॉमिस करत नव्हता. पण सोडी भैयांच्या पोटात खरंच भरपूर दुखत होतं. ते पार्टी शार्टी करायला कसं काय कुठे जाऊ शकतात? अगं माधवी, किती क भोळी तू. तुला अजून समजलं नाही, तो ऍक्टिंग करत होता. हातीडा, मला एक सांग, तू सोडीला कुठलं इंजेक्शन दिलं होतं? तुम्ही सांगत होता ना की सोडीला खूप जास्त त्रास होतोय, तर त्याला इंजेक्शन दिलंय मी. त्याला आता आरामाची गरज आहे, डिस्टर्ब करू नका असं सांगितलं होतं ना तुम्ही. अरे उभा काच नुसता, सांग कुठलं दिलं होतं इंजेक्शन? हा बोल. जेठा भाऊ, मी कोणतं इंजेक्शन दिलं होतं रे? व्हॉट? अरे डॉक्टर तुम्ही आहात, मला कसं कळणार तुम्ही कुठलं इंजेक्शन दिलं ते? हा ते मी थोडं विसरत चाललोय. जेठा साहेब, मेहतालाल, नाही मेहता साहेब. हा, तता पापा होतोय ना आता. तुम्हाला तर आठवतच असेल ना की कोणतं इंजेक्शन दिलं होतं ते? नाही म्हणजे मी जर बघितलं असतं ना तर मला नक्की आठवलं असतं. पण तुम्ही इंजेक्शन देत होता ना तेव्हा मी असा मागे उभा होतो ना, म्हणून कळलंच नाही कुठलं इंजेक्शन दिलं ते. दिसलंच नाही. कळलं मला, सगळं कळलं मला. हे सगळं तुम्ही तिघांनी मिळून ठरवलेलं आहे. हं? बरोबर ना जेठ्या? यस काकाजी यस, हा सगळा सावळा गोंधळ जेठालालचाच आहे. बघा 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 त्याचा चेहरा बघा. परीक्षेत कॉपी करताना एखाद्या विद्यार्थ्याला पकडल्यावर त्याचा चेहरा कसा होतो, अगदी तसाचा तसा चेहरा आत्ता जेठालालचा आहे. नाही अरे काय बोलतोय भिडे, असं काहीच नाहीये. चुप,
एकदम चूप जेठ्या. नाही तू सांग, सांग सत्य काय. लवकर सांग, नाही तर माझ्याहून वाईट कोणी नसेल सांगून ठेव. ते काय ना काकाजी, सत्याच्याही नेहमी दोन बाजू असतात. अरे बाजू बेजू सोड, मला सांग सत्य काय आहे. सोडी आणि पोपट कुठे आहेत? पार्टी शार्टी करायला गेलेत. मग ती पोटदुखी? नाटक होतं. इंजेक्शन लागलंच नाही. अरे इतकं खोटं. हंस, काय हे खरं आहे? हो खरंय. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी हे मिळून केलं? अरे आतेडो, तू या नाटकात सामील झालास. एक डॉक्टर असून नाटक करताना तुला शरम नाही वाटली? सॉरी काकाजी, पण या समोश्यासारख्या नाटकातली मी तर फक्त थोडी चटणी आहे जी फ्री मध्ये मिळते. समोसा तर जेठा भाऊ आहे. अच्छा, म्हणजेच या डॉक्टरला ऍक्टर बनवणारा रायटर डायरेक्टर हा जेठालालच आहे. ए जेठ्या! काय पाहिजे बापूजी? बापूजी, जेठ्या, आज तू केलास. माझ्याशी खोटं बोललास. अरे, जेठ्या थांब थांब. अरे थांब जेठ्या, थांब जेठ्या, थांब जेठ्या, थांब बापूजी, थांब जेठ्या. जेठ्या, थांब रे बापूजी. अरे तू कुठे मध्ये आलास? जेठ्या, थांब थांब. त्यांच्या कमरेत उसण भरेलो. थांब जेठ्या. हे बघ जेठ्या, जेठ्या, जेठ्या दरवाजा उघड. जेठ्या दरवाजा उघड. जेठ्या. अरे मी का दिली सोडीला पोटात दुखण्याच्या नाटकाची आयडिया? मी का दिली? अरे देवा, काहीतरी कर, वाचव मला. जेठ जेठ जेठ्या, उघडतोस की नाही दरवाजा? उघड. पळून गेला वरती. अरे मेहता साहेब, थांबा थांबा थांबा. अहो, थांबा अरे, जरा. नाही नाही. हाती भाऊ, थांबा. कुठे थांबताय? थांबा. अरे अंजली, काय करते? जाऊन दे मला नाही प्लीज. नाही नाही तारक, आज मी तुम्हाला अजिबात जाऊ देणार अरे नाही. राग तुम्ही- बघितला काकाजींचा, मारतील मला ते. चांगली गोष्ट आहे, तुम्ही कामच असं केलंय, मात्र खाल्लंच पाहिजे. अरे अगं कोमल, प्लीज मला जाऊ दे ना. ऍब्सोल्युटली नॉट. आज तुला काकाजींचा मार खावाच लागेल. काय कोमल, मी काही पण खाईन ग, पण काकाजींचा मार नाही खाऊ शकत. हंस, चांगलेच पंख फुटलेत ना तुला? हा, अरे. चला चला. आज जाऊन लपलाय. जेठ्या, ए जेठ्या, बाहेर ये. ए जेठ्या, तू खाली ये, खाली ये. नाही मी म्हणतोय खाली ये. नाही. जेठालाल खाली ये. जेठा भाऊजी, हे तुम्ही बिलकुल ठीक नाही केलंय. हा, हो जेठाजी, दिस इज व्हेरी बॅड. हा, असं कोणी खोटं बोलतं का? बबिताजी, माझं बोलणं तरी ऐकून घ्या. जेठ्या, तू खाली ये. मेहता साहेब, बापूजींना समजावा ना जरा प्लीज. अरे मेहता साहेबांना काय सांगतोय? इथे कुंपणच शेत खात आहे. मेहता साहेब स्वतः या नाटकात सामील आहेत. काकाजी, मी सांगतोय हे तुमच्या मुलांनी चांगलं नाही केलं. अरे यार भिड्या, तू शांत राहा ना भाऊ. का बापूजींना चढवतोय सुगाचा? चुप. जेठ्या, एकदम चुप. काकाजी, काकाजी, तुम्ही जरा आधी शांत व्हा ना. जेठालालनी जे पण केलंय ते त्याच्यात त्याची चूक नाहीये. दोस्तीसाठी केलंय. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही मेतूस, आता जर तू जेठ्याच्या तरफदारीसाठी एक शब्द जरी आणखी काढलास ना, तर तुझी खर नाही. दोस्ती दोस्ती म्हणून आम्हा सर्वांशी मस्ती करताय. जेठालाल, तू आम्हा सगळ्यांच्या भावनांची चेष्टा केली आहेस. खास करून मी आणि माधवीनी किती
किती मेहनत करून सोडीसाठी पंजाबी जेवण बनवलं होतं. पनीर मटर, राजमा चावल. अरे भाऊ तुझं जेवण जेवले ना सगळे विकलं गेलं ना. जेवलं ना संपवलं ना सगळं जेवण तुझं. अरे पण मेन जेवण तर सोडीसाठी बनवलं होतं ना, त्यांनी तर खाल्लंच नाही. मी इतक्या मेहनतीने खीर बनवली होती त्याचं काय? हा तर खीर पण विकली गेली ना. खाल्ली ना सगळ्यांनी, संपली ना आता खीर. अंजली वहिनी. हो पण सोडीने खीर नाही खाल्ली ना. सोडीला तर केवढी खीर आवडते, हो ना रोशन वहिनी? हा जेठा भाऊ, मला तुमच्याकडून ही अपेक्षा बिलकुल नव्हती. रोशन वहिनी प्लीज बघा, तुम्ही जरा शांत व्हा. हे अरे बघा. का शांत राहो, त्यांनी त्यांचा राग अगदी बरोबर आहे. अरे भाऊ तू शांतता ठेव ना भिडे भाऊ. अरे मी का शांत होऊ? 125 रुपयाचं पनीर मी घेऊन आलो होतो. विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन या हाताने मी मटर सोलले होते. अच्छा मटर किती रुपये किलो होता रे? या जेठालाल, मटारचा सोड आणि या मॅटरच्या बद्दल पहिले बोल. अरे अय्यर भाऊ हे सगळं झालं तेव्हा तर तुम्ही नव्हतातच. तुम्ही का उगाच चालू गाडीत चढताय भाऊ? अरे अरे जेठ्या तू खाली आहे पहिला. नाही पहिल्यांदा तुम्ही शांत व्हा तरच मी खाली येईल. अरे मी शांतच आहे, शांतच आहे मी. अहो हे कसले शांत आहात तुम्ही? अरे मी शांतच आहे बाबा, तू खाली ये ना. मेहता साहेब जरा समजवा ना बापूजींना. नाही त्यांना सांगा शांत व्हा, मग मी येतो ना खाली. काय हे काय? थर्ड क्लास आयडिया. अरे भाऊ आता ते सोडा ना, कुठे आता ते मध्ये आणताय? झालं ना सगळं संपलं ना आता. काकाजी तुम्ही जरा शांत राहा. मला रोशनला भेटायचंय, मला त्याला रंगे हात पकडायचंय आणि रोशन पर्यंत आपल्याला फक्त जेठा भाऊच पोहोचवू शकतात. म्हणूनच तुम्ही जरा शांत व्हा. जेठ्या खाली ये. बघ मी काहीच नाही करणार. आपण फक्त बोलूया. अच्छा चल ही पण देतो. हा दिली. ये खाली ये. आपण फक्त बोलणार आहोत. नक्की? हो नक्की 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 ना? हो नक्की. एकदा जर का मला कळलं ना की रोशन कुठे पार्टी शार्टी करायला गेलाय, तर मग त्याची खैर नाही. असा धडा शिकवीन की आयुष्यभर लक्षात ठेवेल. पण रोशन वहिनी, सोडी भैया आणि पोपट भाऊची कुठे पार्टी शार्टी करतायत हे कसं कळणार आहे, नाही का? मग एक काम करू, सोडीला फोन करून विचारून घेऊ. अरे नाही, सोडीला आपण लोक फोन केला तर त्याला संशय येईल ना. म्हणूनच काकाजी जेव्हा जेठा भाऊ येतील ना, तेव्हा त्यांना सांगा की त्यांच्याच फोनवरून रोशनला फोन करा आणि ऍड्रेस विचारून घ्या. नाही बरोबर. जेठ्यालाच सांगतो सोडीला फोन करायला. पण काकाजी रोशन खूप हुशार आहे. हो जेठा भाऊनी जर त्याला काहीही विचारलं ना तर लगेच त्याच्या लक्षात येईल. हा करेक्ट आहे. काकाजी जसं या लोकांनी नाटक केलं होतं ना पोटदुखीचं, तसं आज आपण नाटक करूयात. कोणतं नाटक? जेठालाल सोडीला फोन करून सांगेल की तो मेहता साहेब आणि हाती भाऊ तिघा जणांना पार्टी शार्टी करायला तिकडे यायचंय, तर तिथला ऍड्रेस सांगा. मग सोडी पटकन ऍड्रेस देऊन टाकेल. हा आज सारी आयडिया छे. ही आयडिया करूया आणि रोशनला रंगे हात पकडूया. जेठालाल आला. ये जेठ्या ये. बापूजी ते काय झालं? सोडीला फोन कर. सोडीला? सोडीला. रोशन सिंग सोडीला. तू त्याला फोन करून विचार की तो कुठे पार्टी शार्टी करतोय आणि तिथला ऍड्रेस घे. ऍड्रेस पत्ता सरनामू. नाही ते मी समजलो, पण ऍड्रेस कशासाठी? तू मेहतूस आणि हाती तिथे पार्टी शार्टी करायला जाता. एवढं जेवलोय. नाही आम्ही पार्टी शार्टी करतच नाही बापूजी. नाही अच्छा पार्टी शार्टी आम्ही करतच नाही कधी. नाही माहिती आहे. तू फक्त असं बोलून ऍड्रेस घेऊन टाक ना बाबा.
हो आणि जेठालाल, जितकी चांगली ऍक्टिंग आमच्या समोर केली होतीस ना, तितकीच चांगली ऍक्टिंग सोडी आणि पोपटलालच्या समोर करायची. हा बरोबर आहे, बरोबर आहे. काय बोलला, काय बोललास? नाही काहीच नाही. मग फोन कर. स्पीकरवर ठेव. फोन नाही उचलत आहे सोडी. कोणाला फोन लावला होता? अहो सोडीलाच लावला होता ना बापूजी. मग पुन्हा कर. जोपर्यंत रोशन फोन नाही उचलत ना तोपर्यंत त्याला फोन लावतच राहा. हा सोडीचाच फोन आला. मग उचल. अरे स्पीकरवर ठेव ना. हॅलो. ओय जेठाप्रा, बोला बोला, कशी आठवण काढली तुमच्या झुंझुनवाल्याची? कशा मूड मध्ये आहेत बघा. बघा बघा काय पोटदुखी आहे वा. सोडी. हा बोल जेठाप्रा. सोडी ते सोडी. हा बोल ना. मी मेहता साहेब आणि हाती भाऊ पार्टी शर्टी करायला यायचं म्हणतोय. येऊ शकतो का? ओय काय बोलतोय जेठाप्रा? अरे या या या. ओय पप्पू, बल्लू, जिते. ओय जेठाप्रा, मेहता साहेब आणि स्वतः हाती भाऊ इथे येण्याची गोष्ट करताय. सोडी भैया याच्यासाठी मी मटार सोलले, याच्यासाठी. अरे बोलवून घे. त्यांना सांगून टाक की पार्टी जमली आणि रंगतदार झालीये. इथे येऊन अजून रंग भरा. हाबक हाबक फुकटचं चंदन घासबाया नंदन. ओय जेठाप्रा, या या, लवकर या, लवकर या. मी तर म्हणतोय मोबाईलच्या आतूनच या. ओय खूप जमेल रंग, जेव्हा पार्टी शार्टीत सगळे होतील दंग. ये जेठाप्रा, लवकर या, लवकर या. ठीक आहे येतो. हा ऍड्रेस तर विचार. ऍड्रेस काय आहे? ओ इथे आनंदनगर मध्येच आहे, गोकुलधामहून जास्त दूर नाहीये. पटापट या, मी तुम्हाला ऍड्रेस पाठवून ठेवतो. ओके ठीक आहे. अजून काही? अजून काही नाही. लगेच या, लगेच या, लगेच या. क्या बात आहे. नाही ठीक आहे. काकाजी, मी काय म्हणत होतो की तिथे जाण्याची गरज आहे का आता? कोणी येऊ न येऊ मी तर जाणारच. नाही रोशन वहिनी, तुम्ही एकट्या नका जाऊ बाई. मी आणि हे येतो तुमच्या सोबत. चल. हा पहिले ऍड्रेस तर येऊ दे. हा आला ऍड्रेस. हे सोडीनी ठीक नाही केलं. इतक्या मेहनतीने त्याच्यासाठी जेवण बनवलं आणि तो पार्टी शार्टी करायला निघून गेला. मी मैत्रीची शपथी घातली होती त्याला, ती पण त्यांनी तोडली. सोडी आज तो मैं तैनू छडांगा नाही. बरोबर आहे, मी तुमच्या पाठीशी आहे आज. मग चल माधवी चल. चला चला, पिंडी मास्तर मी पण येतो. चल जेठ. पण बाबूजी मी काय म्हणतोय की हा ऍड्रेस आला आहे तो मी देऊन टाकतो ना. मग माझी येण्याची गरज आहे? हा गरज आहे, कारण या पूर्ण वरातीचा नवरा तर तूच आहेस ना बाबा. आणि कुठल्या नवऱ्याशिवाय वरात थोडीच असते. चला बापूजी. काय? चला मेहता साहेब. अरे मी का जेठालाल, माझी काहीच गरज नाहीये तिकडे, तू जा. अरे भाऊ, नवऱ्यासोबत अनवर असतोच ना. अनवर नाही, अय्यर. अनवर, अ बेस्ट मॅन. आणि हातीडा, तू पण येतोयस? हा काकाजी, तिकडे माझी काय गरज आहे? कोमल बेटा, हंस, तुला जावंच लागेल. जावंच लागेल नाही कोमल बेटा, यावंच लागेल. कारण तिथे आपण सर्वच जातो. सर्व? हो, आपण सर्व. वरात आहे ना. व्हेरी गुड डिसिजन काकाजी. पण माझं एक सजेशन आहे. बोल. तिकडे जेव्हा आपण लोक पोहोचू, हो पोचू.
तर सोडीच्या पार्टी शार्टीत आपण या तिघांना पहिले आत पाठवू. मेहता साहेब, जेठालाल आणि डॉक्टर हातीना, आणि आपण सगळे बाहेर उभं राहून ऐकायचं की आत काय बोलणं चाललंय. अरे हो अय्यर भाऊ, काय अय्यर भाऊ बरोबर बोलतोय तो. प्रथम तुम्ही तिघं आतमध्ये जाल आणि आम्ही सर्व बाहेर उभे राहून तुमचं बोलणं ऐकणार. चला. हा चला बाबूजी, चला. मी काय म्हणतोय, हे सगळं करायची गरज नाहीये. आता आम्ही तिघांनी तर आपली चूक मान्य केलेलीच आहे. आता सोडीलाही तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती उद्या सकाळी देऊन टाका. मी तर म्हणतो की सोडीच्या बरोबर आम्हाला तिघांनाही काही शिक्षा द्यायची असेल तर आम्हालाही देऊन टाका. पण आता रात्री तिकडे काकाजी, जेठालाल एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला आम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती मान्य आहे, पण सकाळी इथे कंपाऊंड मध्ये शिक्षा द्या ना. यावेळी तिथे जाणं, कोणा दुसऱ्याच्या घरात गोंधळ करणं ठीक नाही वाटत. आणि सगळ्या महिलाही सोबत आहेत ना. अगदी खरं बोलताय. मला रोशनकडे आत्ताच्या आत्ता जायचंय. आत्ता म्हणजे आत्ता. मी त्याला सोडणार नाही. बरोबर आहे. नाही नाही, आपल्याला जावंच लागेल, आत्ताच्या आत्ता जावं लागेल. हो हो आताच चाललो. चला रे सर्वांनी. हो बिलकुल. आणि महिला एकटा नाही आहेत, महिलांच्या सोबत पुरुषही आहेत. मी सकारामची किल्ली घेऊन हा, या, येतो. या. मी पण पटापट चेंज करून येते. हा मी टॅक्सी बोलवतो. हा हा टॅक्सी बुक झाली. गुड. काकाजी, माझ्याकडे अजून एक सजेशन आहे. अरे बास आता अय्यर भाऊ. अरे तू चुप बस रे जेठ्या, बोलू दे त्याला. हा बोल अय्यर. काकाजी, तुम्ही जेठालाल, मेहता साहेब आणि डॉक्टर हातीचा फोन तुमच्या जवळ ठेवा. का आता आमचा मोबाईल का ठेवायचा? रस्त्यात तुम्ही लोकांनी सोडीला फोन केला तर? काकाजी, मला पक्क माहिती आहे की हे लोक सोडीला फोन करणारच. अय्यर, आणि माझं म्हणणं असं आहे की सोडीला लक्षात नाही आलं पाहिजे की आपण सगळे तिकडे येतोय. बरोबर बरोबर. हा मस्त आयडिया. अय्यर भाऊ, आता तुम्ही हद्द करताय. हा अरे हद्द तर तुम्ही लोकांनी केली आहे जेठ्या. अय्यर बरोबर बोलतोय. चला आणा तुम्हा तिघांचे फोन माझ्याकडे द्या. फोन. पण बापूजी, अरे काय आहे बापूजी, वाटेत जाता जाता तुम्हा तिघांपैकी कोणी सोडी किंवा पोपटला फोन केला किंवा मेसेज केला तर सोडीला रंगे हात पकडण्याचा जो प्लान आहे आमचा तो तर चौपट होऊन जाईल ना. काकाजी, मला रोशनला आज रंगे हात पकडायचंय. तुम्ही तिघांचे मोबाईल घेऊन टाका प्लीज. हा द्या 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 मोबाईल द्या. दे मेहतूस मोबाईल. ए हातीडा मोबाईल दे तुझा. काकाजी, किल्ली घेऊन आलो. तसा आमच्या सोबत अजून एक जण येऊ शकतो. हं? एक काम कर भेंडी मास्तर, तू रोशन बेटी आणि माधवी बेटीला घेऊन तिथवर पोच. आम्ही सगळे येतो. हा तो ऍड्रेस तुमच्या जो आहे. हा तो त्याच्या हो तू मोबाईल हो मध्ये ना माहिती पुढे, आहे आम्ही ना? आलोच मागून. या टॅक्सी पण आल्यात. चला काकाजी, हा. या कोमल वहिनी, चला. चला. जेठालाल, नक्की काकाजी आपल्याला तिकडे नेऊन खूप मोठी शिक्षा देणार आहे. हे देवा, माहित नाही हे लोक तिकडे जाऊन काय करणार आहेत. बस एवढंच व्हावं की जे काही करतील लिमिट मध्ये करावं. अरे जेठ्या चल. हा हा तू या गाडीमध्ये बस. चला लवकर. चला चला लवकर. तू त्या टॅक्सीत जाऊन बस जा.